जीवनाची 7 पेक्षा अधिक दशकं स्वराज्याच्या इतिहासाच्या अभ्यासाकरता प्रसाराकरता त्यांनी वेचलेली आहेत. जेव्हा इतिहास मूक असतो तेव्हा भूगोल बोलू लागतो, हे त्यांचं आवडतं वाक्य. हे वाक्य प्रत्यक्ष भेटीत ऐकायला मिळालं आणि मग पुढचे काही तास सहस्त्रचंद्र पाहिलेल्या या तरुणांनी आमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीचा, स्वराज्यासंबंधीचा इतिहास भूगोलाच्या अंगाखांद्यावर खेळताना साकार केला. अप्पा परब, इतिहास संकलक अप्पा परब. हो, ते स्वतःला संशोधक म्हणून घेत नाहीत. ते ऐकणं जितकं रोचक होतं तेवढंच त्यांच्या लेखणीतून साकारलेलं स्वराज्याबाबतचं जे काही संशोधन आहे, संकलन आहे. संकलन का म्हणते? कारण अप्पा स्वतःला कधीही इतिहास संशोधक किंवा इतिहास लेखक म्हणवत नाहीत. ते स्वतःला इतिहासप्रेमी आणि इतिहास संकलक म्हणवतात. तेव्हा त्यांच्या लेखणीतून साकारलेला हा हुजूर बाजार पुस्तक दर्पणच्या मंडळींसाठी घेऊन यावासा वाटला. आजच्या पुस्तकाचं नाव आहे हुजूर बाजार. लेखक नाही, इतिहास संकलक आहेत अप्पा परब. दुर्गसृष्टी मुंबई यांचं हे प्रकाशन असून आपण 2022ची आवृत्ती रेफर केली. साधारण 77 पानांचं हे पुस्तक आहे. रायगड, स्वराज्याची राजधानी, आणि तिथे असलेला हा हुजूर बाजार, पण आज अवशेष रूपाने उरलेला. आपल्यापैकी पुष्कळ लोक रायगडावरती गेले असतील. रायगड, स्वराज्याची राजधानी. स्वराज्याच्या या राजधानीचे अवशेष आज आपण बघतो. आपल्या मनात किंचित हळहळ वाटते. आणि जेव्हा आपण तिथे बाजाराचं ठिकाण बघतो तेव्हा आपल्याला सांगण्यात येतं गाईडकडून की इथे घोड्यांवरून खरेदी करायला मिळावी म्हणून अशा प्रकारे उंचावरती दुकानं बांधलेली होती. हा बाजार, ज्याला हुजूर बाजार म्हणतात, हा नेमका शिवरायांनी कोणत्या उद्देशाने इथे बांधला होता, हाच या पुस्तकाच्या विवेचनाचा प्रमुख विषय. हुजूर बाजार. हा हुजूर बाजार अप्पांनी अगदी सोप्या पण अभ्यासपूर्ण पद्धतीने पुन्हा एकदा वर्दळीस आणलाय असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या हाडाच्या संशोधकाप्रमाणे मुळात ते हुजूर आणि बाजार या शब्दांच्या व्युत्पत्तीपासूनच विवेचनाची सुरुवात करतात. आपण ज्याला ढोबळमानाने बाजारपेठ शब्द म्हणून वापरतो तो शब्द म्हणजे मुळात बाजार आणि पेठ हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. त्या दोघांचे अर्थ वेगवेगळे आहेत. मग या पेठांची मध्ययुगीन नावं कोणती होती, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व कोणतं होतं, त्यांचे प्रकार कोणते होते, हेही दिलेलं आहे. शिवकालीन चलन या प्रकरणामध्ये शिवकालीन चलनाचा मागोवा घेतलेला आहे. मुळामध्ये चलनाचे शिवकाळामध्ये असलेले प्रकार कोणते होते, विनिमयाचा दर कसा ठरवला जायचा, त्यानंतर प्रांतशः त्याच्यात पुढे कोणते बदल होत गेले, या सगळ्याचा अभ्यास. कारण असं की अप्पांचा नाणेशास्त्राचा गाढा अभ्यास आहे. हा त्यांचा हातखंडा विषय समजाना. कवडी मोलाची होती. हा वाक्प्रयोग आपण बरेचदा ऐकलेला असतो. पण या कवडीचं नेमकं मूल्य किती, तिथपासून ते सोन्याचं नाणं होऊन अशा जवळपास 150 चलनांचा कोशच अप्पा सादर करतात. आपण बरेच वेळेला ऐकलेलं वाचलेलं असतं की माझ्याकडून तुला एक छदाम मिळायचा नाही. छदाम म्हणजे पैशाचा 1/4 भाग, हे मला इथे वाचून समजलं. याशिवाय मला खुळा पैसा मिळाला. तर म्हणजे काय, आपण मुळात पुस्तकामधून वाचा. मोजमाप या प्रकरणाकडे येतोय आपण आता. तराजू शब्दाला तागडी हा पर्यायवाची शब्द आपल्याला माहीत असतो. पण अशा 31 पर्यायवाची शब्दांचा कोशच अप्पांनी या पुस्तकामध्ये आपल्यासाठी दिलेला आहे. मोजमापांचा पुढे जेव्हा विचार होतो तेव्हा तोळा हे त्यावेळेला वापरलं जाणारं मोजमाप, ते आपण आजही वापरतो. पण आपण जेव्हा असा वाक्प्रचार वापरतो की त्याची तब्येत अगदी तोळा मासा होती, तर हा तोळा समजलं. पण मासा काय होतं, तर मासा म्हणजे 8 गुंजांच्या वजना इतकं माप, जे त्यावेळेला प्रचलित होतं, हेही मला या पुस्तकामधून समजलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांना राज्यघटनेचं, स्वराज्याच्या राज्यघटनेचं महत्त्व होतं असं अप्पा नमूद करतात. आणि मग शिवरायांचं व्यापारी धोरण कसं होतं त्याकडे ते येतात. व्यापारी धोरणाचा विचार करताना त्याची अंमलबजावणी, त्याची शिस्त शिवरायांनी कशी घालून दिली होती, त्यासाठी ताकीदपत्र कशी लिहिली होती. हो, पत्र हा या पुस्तकाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कित्येक तपशील आपल्याला सप्रमाण समजण्याला मदत होते. ही पत्र अर्थातच मोडीतून मराठीत रूपांतरित करून आपल्यासाठी दिलेली आहेत. संदर्भ म्हणून समर्थ रामदासांचा एक श्लोक उद्धृत केलेला आहे. आधी गाजवावे तडाखे, मग भूमंडळ धाके, ऐसे न करिता धक्के राज्यास बसती. आणि हे नियमाने वागणं हे व्यापाऱ्यांना जितकं बंधनकारक होतं ना, तितकंच ते रयतेला देखील होतं.
त्यामुळे ते म्हणतात एका पत्रामध्ये, रयतेने न्यायीपणाने वर्तत जाणे. या आणि अशा अनेक संदर्भांची या पुस्तकामध्ये अगदी रेलचेल आहे. हा पत्रव्यवहार जसा आपण पुढे वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की छत्रपतींचं आरमार विषयक धोरण कसं होतं आणि विशेषतः सागरी मार्गाने व्यापार करण्याबाबत त्यांच्या काय योजना होत्या. अशी नेमलेली 84 बंदरं मला या पुस्तकात वाचायला मिळाली. सागरी व्यापाराबरोबरच खुष्कीच्या मार्गाने व्यापार करण्यासाठी असे 60 घाटमार्ग सुद्धा प्रचलित होते, नेमलेले होते असं अप्पा म्हणतात. अप्पांचा अभ्यासाचा रोख सांगतो की या 60 मार्गांच्या 5 पट आणखीन व्यापारी मार्ग जे त्यावेळेला वापरात होते त्याबद्दल या कागदपत्रांमधून बरीच माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. व्यापाराचा विचार करताना स्वदेशी व्यापाराला छत्रपतींनी दिलेलं उत्तेजन, दिलेलं संरक्षण, सवलती ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. मिठासारखी साधी गोष्ट घ्या, इतक्या लहान गोष्टीच्या व्यापारामध्ये सुद्धा शिवरायांनी दाखवलेली जी दक्षता होती एतद्देशीय व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी, ते वाचल्यावरती आपल्याला अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. डाक रजिस्टरमधली काही प्रमाणं देऊन छत्रपतींची इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट पॉलिसी जी होती त्याबद्दल तपशील आपल्याला वाचायला मिळतो. स्वराज्याच्या खजिन्यामध्ये रोख रकमेची सतत भर पडत राहणं, सतत रोख रक्कम हाताशी असणं हे छत्रपतींच्या दृष्टीने किती महत्त्वाचं होतं हे वाचायला मिळतं. अशी सगळी व्यापारी धोरणं, व्यापारी उलाढाली, त्यांची अंमलबजावणी याचा विचार करता करता मग पुस्तकाचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, पुस्तकाचा मुख्य विषय आहे हुजूर बाजार, त्याकडे आपण येतो. हुजूर बाजार उभारण्यामागे शिवरायांचं मुख्य उद्दिष्ट कोणतं होतं? या उद्दिष्टाचा उहापोह करताना अप्पांनी आपल्याला अनेक प्रमाणं दिलेली आहेत. आपण मुळात पुस्तकातून वाचा. यामागचा प्रमुख उद्देश सांगायचा झाला तर एक प्रमुख व्यापारी केंद्र आणि आर्थिक नियंत्रण या 2 बाबी ठळकपणे आपल्यासमोर येतात. आणि मग त्या दृष्टीने त्यांनी हालचाली कशा केल्या, अगदी इंटिरियर कसं केलं, काळाच्या ओघात ही योजना कायम का राहिली नाही, या सगळ्या गोष्टींचा उहापोह इथे केलेला आहे. जाता जाता महत्त्वाचं, अप्पा म्हणतात मी तो शिवकाळचा विद्यार्थी, अशी भूमिका असणारे अप्पा पुढे म्हणतात की याची जी पत्र दिलेली आहेत, हा जो तपशील दिला आहे, याचा उद्देश माझं पांडित्य दाखवणं हा नसून माझ्या पुढे कोणीतरी 4 पावलं टाकावीत, ती त्याला टाकणं सोपं जावं हा आहे. आणि याची नोंद आपल्यापैकी जे अभ्यासू आहेत त्यांनी खरंच घ्यायला हरकत नाही. परंतु हे पुस्तक आणि अप्पांनी लिहिलेली इतरही आणखीन पुस्तकं जर पुस्तकालयामध्ये आपल्याला उपलब्ध झाली नाहीत तर मग काही संपर्क क्रमांक देत आहोत. यावर संपर्क साधला तर आपल्याला त्यांची पुस्तकं निश्चितच उपलब्ध होऊ शकते. जिज्ञासूंनी त्यावर संपर्क साधून पुस्तकांचा आस्वाद जरूर घ्यावा आणि पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला जे वाटलं ते आपण कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.